मुंबईच्या गजबजलेल्या आणि चारही बाजूंनी खाऱ्या पाण्याने वेढलेल्या वाळकेश्वर परिसरात एक असा पुरातन तलाव आहे ज्याचं पाणी हे गोड आहे, ज्याचा संबंध थेट रामायणासोबत जोडला जातो. तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्र भाग 74 आणि आज मी बोलतोय मुंबईतल्या बाणगंगा तलावाबद्दल. मुंबईमध्ये अनेक ऐतिहासिक ठिकाणं आहेत, त्यापैकीच एक म्हणजे मलबार हिल जवळ असलेलं बाणगंगा. इथला तलाव तुम्हाला काशीच्या घाटाची आठवण करून देतो. अरबी समुद्रात हे ठिकाण असूनही या तलावातलं पाणी हे गोड आहे. यामागे एक आख्यायिका सांगितली जाते, ती अशी की राम, सीता आणि लक्ष्मण वनवासात असताना समुद्राजवळ एका टेकडीजवळ ते आले. यावेळी सीतेला तहान लागली होती, पिण्यासाठी पाणी कुठंच मिळत नव्हतं. त्यावेळी रामाने समुद्राकाठच्या या वाळूच्या जमिनीत बाण मारला आणि या जमिनीतून गोड्या पाण्याचा एक झरा फुटला. दुसरी आख्यायिका अशी आहे की शिवलिंगाच्या पूजेसाठी पाणी हवं होतं, म्हणून प्रभू श्री रामचंद्रांनी त्या ठिकाणी बाण मारला आणि तेव्हा गंगा अवतरली. त्यामुळे हा परिसर बाणगंगा म्हणून ओळखला जातो. इथल्या मंदिराला वाळकेश्वर नाव आहे, ज्याचं शिवलिंग हे वाळूपासून बनवले असं सांगतात. या कुंडामध्ये आजही जिवंत पाण्याचा झरा असून यातलं पाणी हे गोड आणि थंड आहे आणि ते पूजेसाठी वापरलं जातं. पण जिवंत पाण्याचा झरा इथे नक्की आला कुठून याचा शोध अजून लागू शकलेला नाहीये. त्रिपुरारी पौर्णिमेला इथे मोठी आरती आयोजित केली जाते आणि यावेळी इथे आलंच तर काशीला आल्याचा भास होतो. तुम्ही हा बाणगंगा तलाव पाहिलाय का? पाहिला असेल तर तुमचा अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.